मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। काँग्रेसचे नेते नाना पटोले आपल्या बरोबर आहेत। नाना पटोले जी, खरं तर आज शेतकऱ्यांचा प्रस्ताव चर्चेत येणार आहे। सत्ताधारी शेतकऱ्यांचा प्रस्ताव चर्चेत घेऊन येतात आहेत। विरोधक सातत्यानं ही भूमिका सभागृहाच्या पायऱ्यांवरती मांडताना पाहायला मिळतं, परंतु आज पाठ थोपटून स्वतःची घेणार आहेत का हे सत्ताधारी? तुम्ही काल जे सुरू झालेलं भाषण त्यांचं सत्ता पक्षाकडून, ते भाषण ऐका, म्हणजे तुम्हाला शेतकऱ्यांचं आम्ही अन्याय केलेलाच आहे, पण आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने आहे असा अयशस्वी प्रयत्न ते करतात आहेत। पण आता शेतकरी यांच्यावर विश्वास करत नाही। भाजप सरकार खोटारडा, माहितीसारखे खोटारडी सरकार आम्ही कधीच पाहिली नाही असं शेतकऱ्यांनी आता मानस बनवलेला आहे। त्याच्यामुळे हा जो पुडका आणण्याचा प्रयत्न करतात त्यातला यांना शेतकऱ्याबद्दलचं यश येणार। 32,000 कोटींचं पॅकेज अतिवृष्टीला दिलेलं या महायुतीच्या सरकारने, ते पोचलंय का? कारण की तुम्ही देखील स्वतः शेतकरी आहात। सांगितलं म्हणून रोज 8 शेतकरी आत्महत्या करतात आहेत, त्याची लाज या सरकारला वाटली पाहिजे। हे विरोधी पक्षात होते त्यावेळेच्या सरकारच्या विरोधात पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल करायला गेले होते। आता यांच्यावर गुन्हे दाखल झाले नाही पाहिजेत। त्यामुळे आज जे रोज 8 शेतकरी दिवसा आत्महत्या करतात आहेत, त्याची या सरकारला लाज नाही, चिंता नाही, आणि त्याचाच परिणाम आहे की आज राज्यामध्ये शेतकरी वेगळ्या विदर्भाच्या संदर्भात बावनकुळे म्हणतात की खरं तर वेगळा विदर्भ हा आमचा अजेंडा आहे। मुनगंटीवार म्हणतात की आम्ही 100% आल्यावरती वेगळा विदर्भ करू, परंतु त्यांचीच मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेमध्ये मात्र या सगळ्यामध्ये मतमतांतर आहे। अरे, जनतेचे प्रश्न तुम्ही सोडवावं। तुम्ही खोटं बोलून सत्तेत आलेला आहात आणि आता बेईमानीनं आलेला आहात, त्याच्यामुळे तुमचं हे सगळं काही चालणार नाही। आता बेरोजगारीबद्दल चिंता करा, शेतकऱ्यांची चिंता करा, महागाईची चिंता करा, या सगळ्या गोष्टीला आता तुम्ही करा। आणि तुम्ही जे स्वतःचं पाठ स्वतः ठोकटून घेताय, मोठ्या मोठ्या पेपरला ॲड देतात आहे की सगळ्यात जास्त लोकप्रियता आहे वगैरे, ते काहीच नाही आहे। हे सगळे बेईमानी निवडून आलेले लोक या पद्धतीनं आपलं स्वतःचीच पाठ स्वतः ठोकून घेताना पाहतोय। वोट चोरीच्या संदर्भात सातत्यानं काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे मुद्दा मांडत असतात। वोट चोरी म्हणजे हा राष्ट्रविरोधी कृत्य असं सातत्यानं राहुल गांधी बोलतात। ना, तुम्ही कोणाचं लोकशाहीमधलं मतं चोरत असाल तर हा राष्ट्रद्रोहीच आहेत हे लोक। त्यामुळे आणि आम्ही त्याला पुरावे दिलेले आहेत। निवडणूक आयोग कसे लपवतोय ते आपण ऐकलेलं आहे, निवडणूक आयोगाचं म्हणणं। त्याच्यामुळे वोट चोरी होते आहे हे लपलेलं नाही आहे, आणि हे देशविघातक कृत्य आहे, आणि म्हणून अशा लोकांना माफ केलं जाणार नाही। खरं तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। नाना पटोले होते काँग्रेसचे नेते। ते म्हणतात की जर वोट चोरी होणं हा सगळा राष्ट्रद्रोह आहे, आणि हा राष्ट्रद्रोह जो आहे तो भाजप या निमित्ताने करताना पाहायला मिळते, असं मत जे आहे ते काँग्रेसचे नेते आणि आमदार असलेले नाना पटोले यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रोहन पवारसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, नागपूर। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।